press the bell icon on the YouTube app and never miss another update. वेलकम स्टुडंट. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.व्ही. रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण जे आपलं पहिलं प्रकरण आहे त्यामध्ये सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र आणि समग्र लक्ष्य अर्थशास्त्र किंवा त्याला आपण स्थूल अर्थशास्त्र असे म्हणतो, त्या दोन्हींच्या बाबतीत माहिती घेतली. त्यानंतर आज आपण जे प्रकरण दुसरं आहे उपयोगिता विश्लेषण, त्याला तुम्ही युटिलिटी अनालिसिस असं म्हणतात, त्या उपयोगिता विश्लेषणाच्या बाबतीत आज आपण आजच्या लेक्चरमध्ये माहिती घेणार आहोत. तर पहा, उपयोगिता तत्पूर्वी पहा, इयत्ता 11वीच्या वर्गामध्ये आपण उपयोगितेची संकल्पना थोडक्यात पाहिली होती. वस्तूच्या अंगभूत असणारी मानवी गरज भागविण्याची क्षमता म्हणजेच उपयोगिता होय. कोणतीही वस्तू असेल, त्या वस्तूमध्ये जर तुमची गरज पूर्ण करण्याची क्षमता असेल तर त्या वस्तूमध्ये उपयोगिता आहे. मग आता उपयोगिता निर्माण होत असताना उपयोगिता काय करते की वस्तू आपली गरज पूर्ण करते. मग गरज म्हणजे काय? लॅक ऑफ सॅटिस्फॅक्शन, समाधानाचा अभाव तुम्हाला जेव्हा निर्माण होत असतो त्यावेळेस गरज निर्माण होत असते. तहान लागली म्हणजे पाण्याचा अभाव आहे, तिथे पाणी मिळालं, पाण्यामध्ये गरज निर्माण झाली. तुम्हाला एज्युकेशन घेताय, ज्ञानाचा अभाव आहे म्हणून ज्ञानाची गरज आहे आणि ती ज्ञान प्रोव्हाइड केलं जातं, मग तिथे तुम्हाला उपयोगिता मिळते. तर अशा प्रकारे पहा, गरज म्हणजे समाधानाच्या अभावाची जाणीव होय. आपल्याला समजतं की आपलं सॅटिस्फॅक्शन तिथे कम्प्लीट होत नाही, मग त्याची ज्यावेळेस आपल्याला जाणीव होते तेव्हा तिथे आपल्याला गरज निर्माण होत असते. मग अशी ही गरज आपण पाहिले अर्थशास्त्राच्या बाबतीत मानवी गरजा अमर्यादित स्वरूपाच्या असतात. अमर्यादित मानवी गरजा, मर्यादित परंतु पुनरुपयोगी साधन संपत्ती यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न ज्या शास्त्रात केला जातो त्या शास्त्राला अर्थशास्त्र असे म्हणतात. मात्र या अर्थशास्त्राच्या व्याख्येतच आपण पाहिले की मानवी गरजा कशा आहेत? अमर्याद आहे आणि त्या गरजा भागविणारी साधन संपत्ती ही मर्यादित स्वरूपाची आहे, लिमिटेड रिसोर्सेस अवेलेबल आहे. मग ते लिमिटेड रिसोर्सेस वेल युटिलाइज कसे होतील, चांगला प्रकारे त्यांचा वापर कसा केला जाईल या संदर्भात माहिती अर्थशास्त्राद्वारे प्रोव्हाइड केली जाते. म्हणून पहा, उपयोगिता विश्लेषण पाहत असताना वस्तूच्या अंगभूत असणारी मानवी गरज भागविण्याची क्षमता, त्याला तुम्ही उपयोगिता म्हणतात. मग गरजा काय काय आहेत? गरजा एकतर समाधानाचा अभाव आहे, गरजा एकतर अमर्यादित स्वरूपाच्या आहे, पुनरुद्भवी एक गरज पूर्ण झाली म्हणजे ती पूर्ण संपुष्टात आली असं नाही. सकाळी जेवण केलं म्हणजे परत जेवणच करायचं असं होत नाही. सकाळी जेवण केल्यानंतर एका ठराविक अंतरानंतर तुम्हाला पुन्हा जेवणाची गरज निर्माण होत असते. म्हणजे गरजा या पुन्हा पुन्हा उद्भवणाऱ्या असतात, त्या न संपणाऱ्या असतात, त्या व्यक्तीनुसार बदलणाऱ्या असतात. लहान मुलं असेल त्याला खुळखुळ्यामध्ये उपयोगिता आहे, तिथेच ग्रॅज्युएट झालेलं मुलं आहे त्याला त्या गोष्टीमध्ये उपयोगिता नसणार, त्याची उपयोगिता नक्कीच बदललेली असणार, गरज त्याची नक्कीच बदललेली असणार. त्यानंतर पुढे पहा, चौथा पॉइंट आपण इथे गरजांचा सांगतोय की गरजा वयोगट असेल, लिंग भेद असेल, ऋतुमान असेल, त्याच्यानंतर सवयी, संस्कृती इत्यादीनुसार त्या गरजा बदलत असतात. कल्चर, आता पहा आपल्याकडे महाराष्ट्रीयन संस्कृती, महाराष्ट्रीयन संस्कृती त्यामध्ये आपला पोशाख आहे तो भिन्न आहे. तिथेच आपण गुजरात किंवा इतर काही राज्यांमध्ये गेलो तर त्यांचा पोशाख, त्यांच्या गरजा बदललेल्या असतात. म्हणजे कल्चरल पद्धतीनुसार सुद्धा, सांस्कृतिक पद्धतीनुसार सुद्धा गरजा बदललेल्या असतात. त्यानंतर ऋतुमानानुसार, आता हिवाळा असेल, हिवाळ्यामध्ये तुम्हाला लोकरीच्या कपड्यामध्ये गरजा असतात, तिथेच उन्हाळा असेल, उन्हाळ्यामध्ये लोकरीच्या कपड्यांची गरज भासत नाही. तर अशा या गरजा आहेत. गरजांच्या बाबतीत माहिती घेतली आपण. म्हणूनच आता पहा, गरजावरनच आपण अर्थशास्त्रामध्ये उपयोगिता ही संकल्पना अभ्यासतो. युटिलिटी, मानवी गरज भागविणे, वस्तूच्या अंगभूत असणारी मानवी गरज भागविण्याची क्षमता म्हणजे
उपयोगिता होय. पहा तुम्हाला इथे स्क्रीनवर डिस्प्ले होत आहे. वस्तूच्या अंगभूत असणारी मानवी गरज भागविण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता होय. प्रत्येक विद्यार्थ्याने ही जी कन्सेप्ट आहे उपयोगितेची ती युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करायची आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय. वस्तूच्या अंगभूत असणारी मानवी गरज भागविण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता होय. तर अशी ही उपयोगिता आहे. उपयोगितेच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर उपयोगिता वेगवेगळ्या प्रकारची असते. व्यक्तीनुसार उपयोगितेत भेद असतो. त्यानंतर ठिकाणानुसार, स्थळानुसार, वेळेनुसार अशा वेगवेगळ्या प्रकारे उपयोगितेची वैशिष्ट्ये आपणास या प्रकरणामध्ये अभ्यासावायची आहे. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये साधारणपणे 10 वैशिष्ट्ये तुम्हाला दिलेली आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण ही 10 वैशिष्ट्ये उपयोगितेची कव्हर करणार आहोत. उपयोगितेची व्याख्या आणि उपयोगितेची ही 10 वैशिष्ट्ये प्रत्येक विद्यार्थ्याने युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करायची आहेत. तर पहा, सर्वात पहिलं उपयोगितेच्या वैशिष्ट्यांच्या बाबतीत आधी पहा, तुम्हाला एक टास्क दिलेला आहे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये की हे करून बघा. पहा, तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत आहे. तुमच्या गरजा भागवणाऱ्या 10 वस्तूंची यादी तयार करा. फॉर एक्झाम्पल पहा, तुम्ही आता महाविद्यालयात येत नाही, ऑनलाईन टीचिंग घेत आहे. मग जे मोबाईल फोन आहे ती तुमची ज्ञानाची गरज पूर्ण करतोय. त्यानंतर भूक लागली, तुमच्यासाठी आईने स्वयंपाक बनवला, ते अन्न तुमची उपभोगाची गरज कंप्लीट करतंय. त्यानंतर तुमच्याकडे काही पर्टिक्युलर वस्तू असतील, त्या प्रत्येक वस्तू, सपोज बायसिकल आहे, ट्रॅव्हलिंगची गरज पूर्ण करते. गाडी आहे, ती सुद्धा तुमची ट्रॅव्हलिंगची गरज उपयोगिता पूर्ण करते. मग अशा वस्तू आणि त्या कोणत्या गरजा, पहा, तुमच्या गरजा भागवणाऱ्या 10 वस्तूंची यादी तुम्हाला करायची आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने साधारण 1 ते 2 गरजा तुमच्या युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये देखील पोस्ट करा. फक्त नाव आणि रोल नंबरच टाकत जाऊ नका. तुम्हाला सांगितलेला टास्क तो देखील युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करत चला. त्यानंतर पहा, दुसरं एक टास्क दिलेला आहे तुम्हाला. पहा, इथे सेकंड नंबरला दिसत आहे. विशिष्ट व्यक्तींच्या काही विशिष्ट पूर्ण कृती करण्यासाठी व गरजा भागवण्यासाठी लागणाऱ्या 10 वस्तूंची यादी तुम्हाला करायची. फॉर एक्झाम्पल पहा, आता शिक्षक असेल, शिक्षकाला खडूची आवश्यकता असते. डॉक्टर असेल, डॉक्टरला स्टेटस्कोपची आवश्यकता असते. खेळाडू असेल, क्रिकेटर आहे, त्या क्रिकेटरला बॅट असेल, बॉल असेल, ग्लोव्ज असतील, पॅड असतील, या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंची आवश्यकता आहे. मग त्या वस्तू त्याची काय करतात, गरज पूर्ण करतात. म्हणजेच त्या वस्तूंमध्ये त्याला काय आहे, उपयोगिता आहे. मग अशा व्यवसायाभिमुख, आता सपोज दुकानदार आहे, मग दुकानदाराला तराजूमध्ये उपयोगिता आहे. त्याचबरोबर पहा, वकील असेल, त्याला त्या कोर्टमध्ये उपयोगिता आहे, पुस्तकामध्ये उपयोगिता आहे. मग अशा व्यक्ती आणि त्या पर्टिक्युलर वस्तूंची उपयोगिता तुम्हाला तिथे युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायची आहे. तर असा 2 टास्क तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहे. त्यानंतर आपण आता पाहणार आहोत उपयोगितेची वैशिष्ट्ये. पहा, सर्वात पहिलं वैशिष्ट्य तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत आहे. उपयोगिता ही सापेक्ष संकल्पना आहे. सापेक्ष संकल्पना ती स्थल सापेक्ष आहे आणि काल सापेक्ष, म्हणजे काळानुसार बदलणारी आहे आणि स्थळानुसार बदलणारी आहे. मग आता काळानुसार बदलणारी, उन्हाळा असेल, उन्हाळ्यामध्ये तुम्हाला आईस्क्रीम मध्ये उपयोगिता जाणवते, पण त्याच आईस्क्रीम मध्ये तुम्हाला पावसाळ्यात उपयोगिता किंवा हिवाळ्यामध्ये उपयोगिता जाणवणार नाही. रेनकोट असेल, पावसाळ्यात उपयोगिता आहे, पण भर ऊन पडले आणि तुम्ही रेनकोट घालून फिरताना नक्कीच दिसणार नाही. म्हणजे रेनकोटमध्ये उन्हाळ्यामध्ये तुम्हाला त्यामध्ये उपयोगिता जाणवत नाही. तर अशा प्रकारे पहा. त्यानंतर काल स्थल सापेक्ष, उपयोगिता स्थल सापेक्ष आहे. समुद्र किनाऱ्यावर जर तुम्ही गेलात तर तिथे वाळू दिसते, त्या वाळूमध्ये उपयोगिता नसते. पण तीच वाळू जर कन्स्ट्रक्शनला आली, बांधकामाच्या ठिकाणी जर आली, तर नक्कीच त्या वाळूला उपयोगिता जाणवते. म्हणजे ठिकाणानुसार उपयोगिता बदलली. तर ही उपयोगितेची एक महत्वाची संकल्पना आहे. उपयोगिता ही सापेक्ष संकल्पना आहे. मग सापेक्ष ती काळाच्या बाबतीत आहे आणि स्थळाच्या बाबतीत. पहा, अंधार असेल, अंधारामध्ये टॉर्चमध्ये उपयोगिता आहे, पण उजेड पडलेला आहे आणि तुम्ही टॉर्च लावून चालताय, ते चांगलं दिसेल का? नक्कीच नाही. म्हणजे उजेडात तुम्हाला त्या टॉर्चमध्ये उपयोगिता जाणवणार नाही, परंतु तिथेच अंधार असताना नक्कीच त्या टॉर्चमध्ये तुम्हाला उपयोगिता जाणवेल. त्यानंतर पाऊस पडत असताना तुम्ही जर डोक्यावर छत्री धरली तर ठीक आहे, पण तेच पाऊस पडत नाही, सावली पडलेली आहे, अशा वेळेस तुम्ही जर छत्री धरतात, मग त्या छत्रीमध्ये तुम्हाला तिथे उपयोगिता नसणार आहे.
मग उपयोगिता स्थल सापेक्ष आहे आणि उपयोगिता काल सापेक्ष आहे. त्यानंतर पहा उपयोगिता व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे. व्यक्तीनुसार उपयोगिता बदलत असते. तुम्हाला याच उदाहरण 11वीच्या पाठ्यपुस्तकात दिलं होतं की लहान मुल असेल त्या लहान मुलाला खुळखुळ्यामध्ये उपयोगिता आहे. तिथेच तुमच्या एजचं जर मूल असेल त्याला जर बाजारातनं खुळखुळा घेऊन दिला तर नक्की त्याला त्यामध्ये उपयोगिता जाणवणार नाही. म्हणजे व्यक्तीनुसार उपयोगिता बदलत असते. फॉर एक्झाम्पल अजून याचं उदाहरण द्यायचं झालं, एखादा अशिक्षित व्यक्ती आहे त्याला पुस्तकामध्ये आणि न्यूजपेपरमध्ये उपयोगिता नाही. तिथेच वेल एज्युकेटेड व्यक्ती आहे त्याला पुस्तकामध्ये न्यूजपेपरमध्ये नक्कीच उपयोगिता जाणवणार आहे. एखाद्या व्यक्तीला गाडी चालवण्याचं ज्ञान प्राप्त आहे, मग त्या ज्ञान प्राप्त झाल्यामुळे त्याला त्या गाडीमध्ये उपयोगिता जाणवणार आहे. पण तिथेच जर गाडी चालवताच येत नसेल तर त्या गाडीमध्ये त्याला नक्कीच उपयोगिता जाणवणार नाही. म्हणजे पहा दुसरी जी कन्सेप्ट येते उपयोगिता व्यक्ती सापेक्ष संकल्पना आहे. उपयोगिता ही एक मानसशास्त्रीय संकल्पना आहे, सायकोलॉजिकल कन्सेप्ट त्याला म्हटलं जातं. मग ती सायकोलॉजिकल कन्सेप्ट असल्यामुळे ती आवडीनिवडी, त्याचबरोबर प्राधान्य, स्वभाव, पसंती, व्यवसाय इत्यादीनुसार बदलत असते. फॉर एक्झाम्पल पहा आता व्यवसायानुसार डॉक्टर असेल स्टेटोस्कोप मध्ये उपयोगिता आहे, पण तुम्ही शिक्षकाला स्टेटोस्कोप घेऊन फिरताना पाहिलंय का? नक्कीच नाही. म्हणजे त्या शिक्षकाला त्या स्टेटोस्कोप मध्ये उपयोगिता नाहीये, पण तिथेच डॉक्टर आहे त्या डॉक्टरला त्या स्टेटोस्कोप मध्ये उपयोगिता आहे. त्यानंतर आवडीनिवडी. आता सपोज तुम्हाला एखादी पर्टिक्युलर वस्तू आवडते, मग त्यामध्ये तुम्हाला उपयोगिता जाणवणार आहे. पण जर ती वस्तू आवडतच नसेल तर त्या वस्तूमध्ये तुम्हाला उपयोगिता जाणवणार नाही. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या व्यक्तीनुसार उपयोगिता बदलत असते. मग तिथे जेंडर वाईज देखील उपयोगिता बदलत असतात. स्त्रिया असतील साडीमध्ये उपयोगिता आहे किंवा पर्स वगैरे यामध्ये उपयोगिता आहे. तिथेच पुरुष असतील त्या पुरुषाला पर्समध्ये उपयोगिता नाही पण वॉलेटमध्ये उपयोगिता नक्कीच आहे. म्हणजे व्यक्ती सापेक्ष संकल्पना आहे. बरेचसे उदाहरणं तुम्हाला मी इथे दिलेले आहे. उपयोगिता व्यक्ती सापेक्ष आहे. त्यानंतर तिसरा जो पॉइंट आहे उपयोगिता नैतिकदृष्ट्या तटस्थ असते. नैतिक अनैतिक गोष्टींचा विचार करत नाही उपयोगिता. चांगलं वाईट या गोष्टींचा विचार करत नाही. उपयोगिता फक्त मानवी गरज पूर्ण करण्याचा विचार करत असते. याचं एक सिंपल उदाहरण तुम्हाला मागील वर्षी दिलं होतं पहा की जी गृहिणी आहे ती भाजीपाला कापण्यासाठी चाकूचा वापर करते. चाकू सुदी त्याचा वापर करते. म्हणजे त्या चाकूमध्ये भाजीपाला कापण्यासाठी त्या गृहिणीला उपयोगिता आहे. पण तिथेच एखादा मारेकरी असेल तो जर खून करण्यासाठी त्या चाकूचा वापर करत असेल तर त्या चाकूमध्ये देखील त्याला उपयोगिता आहे. पण तो खून करणे हे नैतिकदृष्ट्या चांगलं मानलं जात नाही, अनैतिक गोष्ट मानली जाते ती. म्हणूनच पहा उपयोगिता नैतिक अनैतिकतेचा विचार करत नाही. तो चाकू भाजीपाला कापण्यासाठीही उपयोगी आहे आणि खून करण्यासाठीही उपयोगी आहे. तर अशा प्रकारे पहा उपयोगिता ही संकल्पना नैतिकदृष्ट्या तटस्थ आहे. नैतिकतेचा विचार करत नाही. चांगलं वाईट योग्य अयोग्य अशा कोणत्याही गोष्टींचा विचार उपयोगिता करत नाही. त्याचं उदाहरण आपण पाहिलं. त्याचप्रमाणे पहा चौथा पॉइंट येतो उपयोगिता व उपयुक्तता यात फरक आहे. आता उपयोगिता आणि उपयुक्तता. एखाद्या वस्तूमध्ये उपयोगिता आहे, ती वस्तू उपयोगिता आहे म्हणजे ती वस्तू उपयुक्त आहेच असं नाही. फॉर एक्झाम्पल पहा आता दुधाचं जर उदाहरण दिलं तुम्हाला, लहान मुलं आहे त्या लहान मुलाला दुधामध्ये उपयोगिता आहे आणि ते दूध पिल्यामुळे ते उपयुक्तही आहे त्याच्या शरीरासाठी. पण तिथेच व्यसनी माणूस असेल त्या व्यसनी माणसाला त्या मद्यामध्ये उपयोगिता आहे पण ते मद्य पिल्यामुळे त्याच्या गरजा त्याचं जे शरीर आहे त्या शरीरासाठी ते उपयुक्त नाही. म्हणजे उपयोगिता आणि उपयुक्तता या दोन विभिन्न संकल्पना आहे. पहा इथे तुमच्या पाठ्यपुस्तकात सांगितलंय उपयोगिता म्हणजे वस्तूंच्या अंगी असणारी मानवी गरज भागविण्याची क्षमता, तर उपयुक्तता म्हणजे वस्तूचे उपयोग्य मूल्य. उपयोग्य मूल्य म्हणजे त्याला तुम्ही म्हणतात की त्यापासून काहीतरी बेनिफिट्स मिळते, आपल्याला फायदा होत असेल, उपयुक्त असेल तर ते उपयुक्तता मूल्य म्हणून ग्राह्य धरलं जातं. म्हणूनच पहा तुमच्या पाठ्यपुस्तकात उदाहरण दिलेलं आहे. उपभोक्त्याला दुधामध्ये उपयोगिता व उपयुक्तता जाणवते मात्र
जी व्यसनी व्यक्ती आहे तिला दारूमध्ये उपयोगिता जाणवते, परंतु दारू पिणं हे त्याच्या दृष्टिकोनातून उपयुक्त नाही. म्हणजे त्या दारूमध्ये उपयोगिता आहे पण ती उपयुक्त नाही. त्यानंतर पहा 5वा पॉइंट येतो, उपयोगिता व आनंद यात फरक आहे. उपयोगिता आणि आनंद या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. एखाद्या वस्तूमध्ये उपयोगिता आहे, ती वस्तू त्या वस्तूचा उपभोग घेतल्यामुळे उपयोगिता मिळाली, परंतु आनंद मिळेलच असं नाही. लेटेस्ट उदाहरण देता येईल तुम्हाला त्याबद्दल की व्हॅक्सिन घेणं तुमच्या दृष्टिकोनातून उपयोगी आहे, पण ते व्हॅक्सिन दिल्यानंतर ते जे इंजेक्शन तुम्हाला दिलं जातं ते दिल्यावर ते सुई टोचल्यामुळे तुम्हाला आनंद मिळतोय का? नक्कीच नाही. लहान बाळ असेल, लहान बाळाच्या दृष्टिकोनातून त्याला इंजेक्शन दिलं तर त्यामध्ये उपयोगिता आहे, पण ते इंजेक्शन दिल्यावर ते हसत नाही, ते रडतं, म्हणजे त्याला आनंद होत नाही. म्हणून इथे उपयोगिता आणि आनंद या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. एखाद्या वस्तूमध्ये उपयोगिता आहे पण त्या वस्तूमुळे आनंद मिळेलच असं नाही. पहा, बरेचसे विद्यार्थी असतात, त्यांच्या दृष्टिकोनातून ज्ञान ग्रहण करणं किंवा लेक्चरला बसणं किंवा हे जे ऑनलाईन व्हिडिओज प्रोव्हाइड केलेले आहे ते व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकणं यामध्ये उपयोगिता आहे, पण बरेचसे विद्यार्थी टाइमपास म्हणून त्याकडे दुर्लक्षही करतात. त्यांना त्यामध्ये आनंद नसतो, दुसऱ्याच वस्तूमध्ये आनंद असतो. म्हणजे इथे उपयोगिता आणि आनंद या वेगवेगळ्या संकल्पना आहेत. लहान मुलाचं उदाहरण दिलं तुम्हाला, ते लक्षात ठेवा. इंजेक्शन लहान मुलाला दिलं ते त्यासाठी उपयोगी आहे, पण ते इंजेक्शन दिल्यामुळे ते रडतंय, हसत नाही, म्हणजे त्याला आनंद होत नाही. म्हणून उपयोगिता आणि आनंद या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. त्यानंतर पहा, उपयोगिता व समाधान यात फरक आहे. सॅटिस्फॅक्शन. फॉर एक्झाम्पल, एखादं मूल आहे, त्याला जर तुम्ही एक लाडू खायला दिला, त्या लाडूमध्ये त्याला उपयोगिता मिळाली, पण ते हावरट मूल असेल तर त्याला एका लाडूने त्याचं सॅटिस्फॅक्शन कम्प्लीट होणार नाही, त्याला आणखीन लाडू हवे असणार आहे. म्हणजे त्याचं समाधान होत नाही. एका लाडूमुळे त्याचं समाधान होईलच असं नाही, त्यापेक्षा जास्त लाडू खाण्याची त्याची अपेक्षा असणार आहे. म्हणजेच उपयोगिता आणि समाधान या वेगवेगळ्या संकल्पना आहे. उपयोगिता पहा, तुमच्या पाठ्यपुस्तकात सांगितल्याप्रमाणे उपयोगिता हे उपभोगाचे कारण आहे, तर समाधान हे उपभोगाचा परिणाम आहे. उपभोग झाल्यानंतर जो इफेक्ट होतो त्याला तुम्ही त्याचा परिणाम म्हणतात. फॉर एक्झाम्पल, लाडू खाल्ल्यामुळे जर समजा तो चांगला असेल तर आणखी खाण्याची इच्छा होते, मग तिथे त्याचं सॅटिस्फॅक्शन कम्प्लीट झालं नाही. पण जर वाईट असेल तर तिथेच तो संपून जातो की ठीक आहे आता नको, बस एक पुरे झालं. मग तिथे एकाच लाडू त्याचं सॅटिस्फॅक्शन कम्प्लीट झालं, पण चांगला असल्यामुळं त्याचं सॅटिस्फॅक्शन तिथे कम्प्लीट झालेलं नाही, मग तो आणखी लाडू खाण्याची अपेक्षा धरत असतो. तर पहा, याचं आणखीन एक छोटंसं उदाहरण तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे. पहा, तहानलेली व्यक्ती एक ग्लास पाणी पिते कारण पाण्यामध्ये तहान भागविण्याची क्षमता असते. पाण्यामुळे उपयोगिता हे उपभोगाचे कारण आहे आणि मिळालेले समाधान हे उपभोगाचा परिणाम आहे. एक ग्लास पाणी पिल्यामुळे त्याला उपयोगिता मिळाली, परंतु त्याला खूपच तहान लागलेली असेल तर तो एका ग्लासापेक्षा जास्त ग्लास पाणी पिईल, त्यावेळेस त्याचं सॅटिस्फॅक्शन कम्प्लीट होणार आहे. त्यानंतर पहा, उपयोगितेचे केवळ तात्विक मापन शक्य आहे. 7वा पॉइंट आहे, पहा तुम्हाला ते स्क्रीनवर दिसत आहे. उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे, ती दिसत नाही, अदृश्य स्वरूपाची संकल्पना आहे. त्याच्यामुळे ती किलो, मीटर, सेंटीमीटर अशा कोणत्याही मापनामध्ये मापता येत नाही. ती फक्त ग्राह्य धरली जाते की एखाद्या व्यक्तीला काही वस्तू प्रोव्हाइड केल्या, त्यापासून उपयोगी वस्तू आहे, त्यांचा उपभोग घेतल्यामुळे त्याला जे उपयोगिता मिळाली हिचा अनुभव घेतला जातो, त्याचं मोजमाप करता येत नाही. तात्विक मापन करणं शक्य होतं. पहा, त्यामुळे संख्यात्मक किंवा आकडेवारीत मापन करणे शक्य होत नाही. उदाहरणार्थ, जेव्हा तहानलेली व्यक्ती पाणी पिते तेव्हा मिळणाऱ्या समाधानाची कमी अधिक पातळीत उपयोगिता जाणवते. म्हणून उपयोगिता फक्त अनुभवता येते. मग आता ती जी उपयोगिता आहे ती अर्थशास्त्रीय भाषेमध्ये धनात्मक असते, त्यानंतर शून्य असते आणि ऋणात्मकही असते. मग अशी उपयोगिता आपण पुढे उपयोगितेची ही धनात्मक उपयोगिता, शून्य उपयोगिता आणि ऋणात्मक उपयोगिता कशा प्रकारची आहे त्या संदर्भात माहिती आपण पाहणारच आहोत. त्यानंतर पहा, उपयोगिता बहुपर्यायी आहे. एखाद्या वस्तूचे अनेक उपयोग होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, इलेक्ट्रिसिटी आहे. इलेक्ट्रिसिटी पहा, एंटरटेनमेंटसाठी उपयोग आहे, प्रकाश देण्यासाठी उपयोग आहे. त्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये वापर केला तर कुलिंगसाठी उपयुक्त आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी इलेक्ट्रिसिटी उपयुक्त आहे. म्हणूनच पहा, बहुपर्याय हे एका वस्तूमुळे एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या गरजा
भागविली जाते. तसेच ती वस्तू विविध वापरासाठी उपयोगी ठरते. विजेचं उदाहरण दिलेलं आहे पहा. वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या हेतूने त्याचा वापर केला जातो. त्यानंतर पहा 9वा पॉइंट आहे इथे तुमच्या स्क्रीनवर डिस्प्ले होत आहे. उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. गरजेची तीव्रता किती आहे? तुम्हाला खूप भूक लागलेली आहे, अशा वेळेस तुम्हाला काही जर अन्न खायला दिलं तर त्या अन्नामध्ये जास्त उपयोगिता जाणवणार आहे. पण तुमचं पोट पूर्ण भरलंय, जेवण झालंय तुमचं, त्यानंतर जर पाची पक्वान्नाचं ताट तुमच्या समोर दिलं तर त्या पाची पक्वान्नामध्ये सुद्धा तुम्हाला कमी उपयोगिता जाणवते. म्हणजे ज्यावेळेस गरज आहे त्यामध्ये, ज्यावेळेस खूप भुकेला आहात त्यावेळेस उपयोगितेची तीव्रता अधिक असते आणि भूक ज्यावेळेस तुमची भागवली जाते त्यावेळेस उपयोगितेची तीव्रता कमी झालेली असते. म्हणून पहा, वस्तूंची उपयोगिता ही व्यक्तीच्या गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. जेवढी गरजेची तीव्रता जास्त तेवढी उपयोगिता अधिक असते, तर गरजेची तीव्रता जेवढी कमी असेल तेवढी उपयोगिता कमी असते. पहा, त्यातही उदाहरण दिलंय, भुकेलेल्या व्यक्तीला अन्नामध्ये जास्त उपयोगिता आहे, तर तिथेच भूक नसलेल्या व्यक्तीला अन्नामध्ये कमी उपयोगिता आहे. त्यानंतर पहा 10वा पॉइंट इथे स्क्रीनवर डिस्प्ले होत आहे पहा. उपयोगिता मागणीचा आधार आहे. कोणत्याही वस्तूमध्ये उपयोगिता असेल तरच त्या वस्तूची मागणी केली जाते, अदरवाईज त्या वस्तूची मागणी केली जात नाही. एखादी सुशिक्षित व्यक्ती आहे, त्याच्याकडनं पुस्तकाची, लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, अँड्रॉइड फोन असेल, त्याची मागणी केली जाऊ शकते. पण एखादी अशिक्षित व्यक्ती आहे, तिला ते लॅपटॉप किंवा मोबाईल किंवा त्या पुस्तकामध्ये कुठल्याही प्रकारची उपयोगिता नाहीये, मग अशा वेळेस त्या व्यक्तीकडनं त्या वस्तूची मागणी केली जात नाही. म्हणजे पहा, कोणतीही मागणी निर्माण होण्यासाठी मागणी ही एक संकल्पना अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला पुढे पाहायची आहे. इच्छाशक्तीला पैशाचे पाठबळ असणे व पैसे खर्च करण्याची तयारी असणे, त्याला तुम्ही मागणी म्हणतात. मग ती मागणी तयार करण्यासाठी आधी एक तर तुमच्याकडे इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे आणि ज्या वस्तूची मागणी तुम्ही करताय त्या वस्तूमध्ये उपयोगिता असणं गरजेचं आहे. शिक्षक आहे, शिक्षकांकडून खडूची मागणी केली जाते कारण की खडूमध्ये त्यांना उपयोगिता आहे. पण तिथेच पहा, शिक्षकाकडून स्टेटस्कोपची मागणी केली जाणार नाही कारण की त्या स्टेटस्कोपमध्ये त्या शिक्षकाला उपयोगिता नक्कीच नसणार आहे. म्हणूनच पहा, वस्तूमध्ये उपयोगिता असेल तरच व्यक्ती त्या वस्तूची मागणी करते. उदाहरणार्थ, आजारी व्यक्तीला औषधामध्ये उपयोगिता आहे, तुम्ही आजारी पडलात तर औषध घेणार. जर निरोगी असाल तर निरोगी असतानाही तुम्ही औषधाची मागणी करणार का? नाही. म्हणजे निरोगी असताना तुम्हाला त्या औषधामध्ये उपयोगिता नसणार आहे आणि त्या औषधामध्ये उपयोगिता नसल्यामुळे तुम्ही त्याची मागणी देखील करणार नाही. तर अशा प्रकारे पहा, उपयोगितेच्या आपण ह्या 10 वैशिष्ट्ये पाहिलेली आहे. पहा, सर्वात पहिलं वैशिष्ट्य होतं उपयोगिता सापेक्ष संकल्पना आहे. मग ती स्थल सापेक्ष आहे, काल सापेक्ष आहे, ठिकाणानुसार आणि वेळेनुसार ती बदलत असते. त्यानंतर उपयोगिता व्यक्ती सापेक्ष संकल्पना आहे किंवा व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे. व्यक्तीनुसार उपयोगिता बदलत असते. नैतिकदृष्ट्या उपयोगिता तटस्थ असते, त्यामध्ये आपण चाकूचं उदाहरण घेतलंय. त्यानंतर उपयोगिता व उपयुक्तता यात फरक आहे. दूध आणि मद्य यांचं उदाहरण घेतलंय. दूध उपयोगी आहे आणि उपयुक्त पण आहे, पण मद्य उपयोगी आहे पण उपयुक्त नाही. त्यानंतर उपयोगिता आणि आनंद यात फरक आहे, त्यामध्ये लहान मुलाला इंजेक्शन त्याचं उदाहरण घेतलंय. त्यानंतर उपयोगिता व समाधान यामध्येही तुम्हाला सॅटिस्फॅक्शन, लाडूचं उदाहरण दिलंय. एक लाडू खाल्ल्यामुळे सॅटिस्फॅक्शन होईलच असं नाही, आणखी लाडूंची तुम्हाला आवश्यकता भासेल. मग तिथे उपयोगिता आणि सॅटिस्फॅक्शन हे भिन्न दाखवण्याचा प्रयत्न केलाय. त्यानंतर 7वा पॉइंट पहा, उपयोगिता केवळ तात्विक मापन करता येतं. सायकोलॉजिकल कन्सेप्ट आहे, ती अदृश्य स्वरूपाची आहे, त्यामुळे तिचं मोजमाप तुम्हाला करता येत नाही, ते फक्त अनुभव घेता येतो. त्यानंतर पुढे उपयोगिता बहुपर्यायी आहे. एकापेक्षा जास्त कामं करण्यासाठी किंवा एकापेक्षा जास्त कार्यासाठी त्या वस्तूंचा वापर होऊ शकतो. त्यानंतर उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर आहे, अवलंबून असते. मग गरज, त्यामध्ये आपण भुकेचं उदाहरण दिलं. जास्त भूक लागेल असेल उपयोगिता जास्त जाणवणार, पोट भरलेलं असेल उपयोगिता जाणवणार नाही. आणि लास्ट वन पाहिलं आपण, उपयोगिता मागणीचा आधार आहे. वस्तूमध्ये उपयोगिता असेल तरच वस्तूची मागणी केली जाते, अदरवाईज वस्तूची मागणी केली जात नाही. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण जे नवीन प्रकरण आहे आपलं प्रकरण 2 उपयोगिता विश्लेषण, युटिलिटी अनालिसिस या संदर्भात माहिती पाहिली. त्याची उपयोगितेची व्याख्या, उपयोगितेची वैशिष्ट्ये, त्यानंतर गरजांच्या बाबतीत थोडक्यात माहिती घेतली. उपयोगितेची व्याख्या आणि उपयोगितेची वैशिष्ट्ये सर्व विद्यार्थ्यांनी युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव आणि रोल नंबर सह पोस्ट करायचं.
लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लेक्चर स्टार्ट टू एंड पर्यंत पाहिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.